लोकांसाठी आयुष्य वेचण्याची कला ही खरं तर रक्तातच असावी लागते। अशीच काही माणसं आपल्या कर्तृत्वानं काळाच्या पटलावर असा काही ठसा उमटवतात जो कधीही पुसला जात नाही। पुण्यातील दत्तवाडी भागातील सर्जेराव दत्तात्रेय जाधव याच अवलियांपैकी एक। लहानपणापासूनच गरिबीच्या झळा सोसलेल्या सर्जेराव यांनी सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवून परिस्थितीशी दोन हात केले। स्वतः हालाकीच्या परिस्थितीत असतानाही समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। याच जाणीवेतून सर्जेराव यांनी 2007 साली मंगलमूर्ती सेवार्थ आणि किरण सप्लायरची सुरुवात करण्यात आली। मोफत अन्नदान, वारकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, स्वच्छ पाणपोईची व्यवस्था अशा कामातून मंगलमूर्ती सेवार्थ अनेक वर्षापासून समाजसेवेच्या क्षेत्रात आपल्या खारीचा वाटा उचलत आहे। वडील सर्जेराव जाधव यांचीच प्रेरणा घेऊन त्यांची दुसरी पिढीही या समाजकारणाचा वारसा जपत आपली कर्तबगारी दाखवत आहेत। यापैकीच एक म्हणजे तरुण तडफदार आणि शब्दाला जागणारे तसेच पंचक्रोशीत आपल्या सामाजिक आणि राजकीय कामांमुळे नावारूपास आलेले नाव ते म्हणजेच नितीन सर्जेराव जाधव। तळागाळातल्या माणसाला जवळचा वाटणारा आणि तितक्याच आत्मीयतेने आपल्या माणसांसाठी एका पायावर उभा असणारा आपला नितीन दादा, ज्यांनी मंगलमूर्तीचं कामही मोठ्या प्रमाणावर वाढवलेलं आहे। कोरोनानं माणूस माणसातून उठलेला असताना नितीन दादांनी या काळातही सॅनिटायझर फवारणी करून परिसरात आरोग्याचा प्रश्न उद्भवू दिला नाही। इतकंच नव्हे तर गोरगरीब जनता या महामारीच्या काळात उपाशी राहू नये म्हणून मंगलमूर्ती सेवार्थच्या सहाय्याने एक हात मदतीचा म्हणून नाश्ता आणि जेवणाची सोय अखंडपणे राबवली। प्रशासनाला सहकार्य म्हणून नितीन दादांनी आपल्या कार्यालयातून लसीकरण जनजागृती मोहिमेसही सुरुवात केली। कोविड सहाय्यता केंद्र असो किंवा कोरोना रुग्णांसाठी बेडची सुविधा असो, नागरिकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या पोलिसांसाठी अन्नदान वाटप तसेच आरोग्य शिबिर अशा एक ना अनेक विविध कार्यक्रमातून आपल्या लोकांच्या सुखासाठी नितीन दादांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रेरणेने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जनतेच्या गरजा लक्षात घेऊन मंगलमूर्ती सेवार्थकडून परिसरात जंतुनाशक फवारणी नियमितपणाने केली जात आहे। गरजू पेशंटला तातडीने उपचार मिळावेत यासाठी स्वखर्चाने अत्यंत सुसज्ज अशी ॲम्ब्युलन्सची 24 तास मोफत सेवा दादांच्या माध्यमातून आजही परिसरात उपलब्ध आहे। वयस्कर नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच महाड पूरग्रस्तांसाठी सहकार्य अभियान, रस्ते, विद्युत खांब यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास आणि शासन स्तरावरील सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची सर्वोत्कृष्ट यंत्रणा यासारख्या सामाजिक कामातून नितीन दादांबद्दल असणारा आदर आणखीनच वाढीस लागतो। आपल्या आयुष्याचा कण समाजासाठी आणि आपल्या माणसांसाठी खर्ची घालणारे नितीन दादा हे खऱ्या अर्थानं आपल्या पिढीचे आदर्श आहेत। नितीन दादांसारखी कामाची धडाडी दाखवणारी अशी काही माणसं आपण आपल्या समाजात पेरू शकलो तर बदल घडायला जास्त वेळ लागणार नाही एवढं मात्र नक्की।